नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते. आनंद यादव यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत. यातील पुढील भाग आज आपण पाहणार आहोत. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर कोणी पहिल्यांदा आले असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. अशा सुंदर सुंदर साहित्याची ओळख आपल्याला या चॅनलद्वारे होणार आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग सुरुवात करूयात. रत्नूच्या धाकट्या बहिणीचं म्हणजेच आकनीचं नांदणं अगोदरपासूनच नीट लागत नव्हतं. तिला अजून एक मूल झालेलं नव्हतं. तिचा बा मेल्यावर ती सासरी माहेरला पळून येऊ लागली. रत्नू तिला दमदाटी करून पुन्हा सासरला घालून देत होता. घालून आला की पुन्हा 15 दिवसात परत येत होती. तिचं म्हणणं, मला सासराला पोटाला घालत नाहीत, रातधाड काम लावतात, शिळी एक भाकरी एक वक्तालाच खायला देतात, सासू उठल्या सुटला टोचणं देते, तू तिथंच नांदलं पाहिजेस, लेकीची जात आहेस, सासूरवास होणार, सासूच्या माग घरदार तुझंच आहे, मला ती उपाशी मारती, मी जाणार नाही. मग तिला मार बसे, सासरला नेऊन सोडली जाई. तिच्या सासूला आणि नवऱ्याला एकदा दोनदा रत्नूनं तिथं जाऊन दम दिला आणि बहिणीला सोडून तो परत आला. कुणाकडे दोष होता काही कळत नव्हतं, पण आकनी सारखी पळून यायची. एकदा रत्नू तिला सासरला घालून देऊन परस्पर भारी जत्रेला म्हणून 2 दिवस गेला. परत गावात येऊन बघतोय तर पुन्हा आकनी घरात. रत्नूचं डोसकं भिनभिनलं. त्याने तिला ढोराला बडवावी तशी बडवली, तरी ती नांदायला जायला तयार नव्हती. थांब तुझ्या आईला, तुला हातपाय बांधून हिरतच ढकलून देतो, मर बुडून, माझं नाक वर होऊ दे ना. त्याला वाटत होतं पोरच्या जातीनं काय बी झालं तरी सासरातच राहिलं पाहिजे. नवऱ्यानं जीव दे म्हटलं तर जीव दिला पाहिजे. सासू सासऱ्यानं मारलं उपाशी ठेवलं तरी त्यांची सेवा केली पाहिजे. नांदणूक चालणी करून आईबाची नामाला केली पाहिजे. वाडवडिलांची जे चालत आलं आहे तेच त्याला वाटत होतं. त्याच्या पोटात दुसरी एक भीती होती. कमळा माहेराला आली होती. 1.5 वर्ष तिच्या नवऱ्याला धनुर्वात होऊन तुरुंगातच तो मरण पावला होता. त्यामुळे ती आता कायमची माहेरात राहिलेली. पुन्हा त्यात दुसऱ्या बहिणीचं असं व्हायला नको. तिनं भावाचं नाक वर ठेवावं. पुन्हा पुन्हा तो तिला पळून आल्यावर सांगत होता, पण तिच्यावर त्याचा काही परिणाम होत नव्हता. म्हणून चिडून जाऊन त्यानं तिला गावाशेजारच्या विहिरीकडं फरफटत नेलं. तिथं तिच्या कमरेला सोंदूर बांधून तिला मोटेच्या चाकावरनं विहिरीत सोडली. विहीर खोल काळोखी. तिला आत सोडताना ती ओरडू लागली, हातपाय हवेत उडवू लागली, ठो 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 बोंबलू लागली. पण रत्नू काही तिला सोडायला तयार नव्हता. तिला पाण्यात बुडून वर काढी व वरूनच तिला विचारी, येशील का पळून. ती नुसताच ओरडा करी. ही गंमत बघायला तिच्या आणि रत्नूच्या मागोमाग सगळं गाव आलेलं. शेवटी 2 शहाण्या सुरत्या बायकांनी तिच्याकडून नांदायला जातो म्हणून वधवून घेतलं. 4 शहाणपणाचे शब्द सांगितले. एवढं केलं, पण रत्नूला असा गाढवपणा करू नको म्हणून सांगायला आडवं कुणी गेलं नाही की त्याच्या हातातील आकणी कुणी काढून घेतली नाही. तरुण पण त्याच्या अंगात मुसमुसत होतं. हातातल्या सत्तेचा तो मनाला येईल तसा वापर करत होता. पुढे आकणी नांदायला गेली, पण पुन्हा 2-3 महिन्यांनी पळून आली. मग तिला हातापायाला उलथण्यानं डागली आणि पुन्हा नेऊन सासरला घालवली. त्यानंतर सासरच्या माणसांनीच तिचा छळ चालवला. त्यांच्या लक्षात आलं असावं की तिला माहेरात थारा नाही. ती थोडी आडदाण होती. तिला फारशी संसारपणाची प्रौढपणाची समज नव्हती. बुद्धी सर्वसाधारण, मनाची शानी नव्हती. कुलचटासारखी वागे. सासूला तर ती लेकाच्या गळ्यातला धोंडा वाटत होती. तिनं मग तिला जनावरासारखी काम लावायला सुरुवात केली.
भाकरी आणखी कमी केली. ती आता निम्मी शिम्मी उरली. तशातही ती पळून येताना तिच्या नवऱ्यानं तिला गावाबाहेरून घराकडे चापकानं बडवत नेली नि घरात एका खोलीत कोंडून टाकली. 2 दिवस अन्न दिलं नाही. रत्नूला सांगावा पाठवला की माझ्या लग्नाचा सगळा खर्च द्यावा, दागिने घातलेलं हातात द्या नि तुमच्या बहिणीला घेऊन जावा. 4 दिवसात आला असता तर बरं, नाहीतर तिच्या जीवाचं बरं वाईट झालं तर आम्ही जबाबदार नाही. या सांगाव्यानं रत्नूचा संताप उसळला. तो आकणीच्या गावी गेला. बरोबर 1 गडी. तिथं जाऊन भांडणं काढली. पण ह्यावेळी त्याला वेगळा अनुभव आला. 10-12 माणसं त्याच्या अंगावर धावून गेली. पोरगी कशी येडसर आहे हे सांगितलं. आमच्या गावच्या पोराला फसवतोस वय, म्हणून रत्नूलाच दम दिला. आकणी जोंधळाच्या घाटागत रोडावली होती. तिला 4 दिवस खोलीत उपाशीच ठेवलं होतं. खोलीच्या बाहेरूनच रत्नूला बहिणीशी बोलायला मिळालं. तिचा आत आवाज ओढलेला होता. तिची मरणाची इच्छा, तिचे निर्वाणीचे शब्द, तिचा आक्रोश ऐकून रत्नूच्या काळजाचं पाणी झालं. तो सरळ त्या गावच्या तालुक्याला गेला आणि पोलिसात वर्दी दिली. माझ्या बहिणीला कोंडून उपाशी ठेवून मारायचा घाट घातलाय. पण पोलिसांनीही फारशी डाळ शिजू दिली नाही. शेवटी परत येऊन त्यानं तिच्या नवऱ्याच्या मागणीप्रमाणे लग्नाचा खर्च, तिचे त्यांनी घातलेले दागिने नेले नि पंचायत सोडचिठ्ठी घेतली. अर्धमेली झालेली, आज मरती का उद्या मरती अशी झालेली बहीण गाडीत घालून रत्नू परत आला. तेव्हापासनं त्यानं बहिणीला हात लावला नाही. 1-2 वर्षात तिला सिद्ध नेरलीची जागा आली. तिथं दिली. नवरा गरीब. 3दा विचारलं की एकदा बोलणारा. शिवाय थोडी शेती. त्यामुळं रत्नूच्या स्वभावाला स्थळ जमणारं होतं. आकणीचा हा गरीब नवरा रत्नूच्या शब्दाबाहेर जाणारा नव्हता. पोरगा जन्माला येऊन 8-10 महिन्यांचा झाला. त्यानंतर कमळाची आणि ताराची भांडणं विकोपाला गेली. तारा वयानं वाढत चालली होती. पोरगा जन्माला आल्यावर तिचा उत्साह वाढला होता. तिचं नांदणं पक्क झालं होतं. रत्नूचाही उत्साह वाढला होता. त्याचा ओढा पोराकडं विशेष होता. ताराला आता कामातून थोडी सवड द्यावी, लेकाला अंगावरचं भरपूर दूध मिळावं म्हणून तिनं दूध तुपतं, खारका खोबरं भरपूर खावं. पोराला रडून तिनं कामं करू नयेत असं त्याला वाटू लागलं. तारालाही वाटू लागलं की आपला पोरगा ताना आहे. नंदेनं आता घरादारातली कामं करावीत. मळ्याकडं बाप्यांची जेवणं घेऊन जावं. मळ्यातली गुराढोरांची शेणं काढावीत. माणसांची कापडं धुवावीत. भाकरीला बसावं. जरा लोटून झाडून काढावं. पण हे तिच्याकडनं होईना झालं होतं. तारा सून म्हणून घरात आल्यापासनं आणि जाणती झाल्यापासनं कमळाला असं करायची कधी सवयच नव्हती. आता ती तसं करणं शक्य नव्हतं. त्यामुळं दोघींच्या मनात एकमेकींबद्दल आडी बसत होती. तारा रत्नूकडं तक्रार करू लागली. तान्या पोराला खायला आणलेलं नंदेचा ल्योक सगळं खाऊन टाकतोय. नाव तान्या पोराचं नि गाव सगळं थोराचं झालंय असं सांगू लागली. तारानं रत्नूच्या दोन्ही मैत्रिणींना गाठायचं ठरवलं. मळ्याच्या वाटेवर मूल न होणारी एक माळ्याची बाई होती. तिथं रत्नूची पुष्कळ वेळा उठबस असे. रत्नूच्याच गल्लीत एका बोळात रखमा नावाची एक जोगतीन होती. जोगतीन असली तरी ती नेहमीच्या जोगतींसारखी वागत नसे. प्रत्येक शुक्रवारी आंघोळ करून पदरातच फक्त 5 घरं निमित्ताला मागत असे. तिनं ठेवलेला सोयरा ही साधा कोरडवाहू शेतकरी होता. तो 5-6 महिने कोरडवाहू शेतात राबे नि वर्षाची बेगमी गोळा करी. सालभर बसून 2 जण खात. त्यांनाही मूल नव्हतं. रत्नू तिथं जाऊन पुष्कळ वेळा गप्पा मारत बसे. तारापेक्षा या दोघीही मोठ्या होत्या. रत्नूच्या ऐन तारुण्यात ही मैत्री जमली होती. आपल्या मैत्राची बायको म्हणून त्या ताराला खुश ठेवण्याची धडपड करीत असत. तारानं ही वस्तुस्थिती पत्करली होती. ह्या दोघींनाही तिनं घरातली सगळी तऱ्हा सांगितली. नंदेचा जाच तिला आणि तान्या पोराला बी कसा होतो हे सांगितलं.
एवढंच नव्हे तर तारा मळ्याकडे गेल्यावर नणंद घरातलं धान्य, शेणकुटं, मिरच्या, दूध, ताक, लोणी, शेंगा चोरून कसं विकते आणि गठळ करून कसं ठेवते याचाही सुगावा तिला गल्लीतल्या इतर बायकांकडे लागला होता. तेही तारानं या मैत्रिणींना सांगितलं. मैत्रिणींनी रत्नूला हे सगळं हळूहळू थोडं थोडं सांगितलं. रत्नूला या सगळ्या गोष्टींचा राग येऊ लागला. त्याला आता संसार आपला वाटत होता. वंशाला मुलगा झाला होता. तो हळूहळू कमळाला सांगू लागला, कमळे, अगं तू सकाळी जरा स्वयंपाकाला बसत जा की. तिला थानाचं मूल हाय. चुली पुढं बसून बसून धगीनबाई माणसाचं दूध आटतं म्हण. आता पावतर पोरं झाली, तवर काय नाही झालं. नि आत्ताच दूध आटायला लागलं होय. काय कळत नाही का मला? अगं, पर पोटाला आता पोरग झालाय. एवढं हेलपटल्यावर तिच्या अंगावरचं दूध राहील काय? न राहायला काय धाड भरली? कष्टानं कुणाचं दूध कमी होत नाही. एवढं सांगूस तवर तू स्वयंपाकाला बसलीस नि तिला वरची कामं सांगितलीस तर तुला काय धाड भरणार हाय? हा, मला कामाला झोप नि तिला पुजून ठेव देव्हारात. माझं आईबा होतं तवर मी कवा चुलीमोर पाय ठेवला नाही. नि आता मला त्यांच्या माग कामाला झोप. वार बायल्या. बसून खायला हे काय वतनदाराचं घर नव्ह. कष्ट केल्याशिवाय कुणाला खायला मिळणार नाही इथं. तुझी तू आपली न्हारी घेऊन सकाळच्या पारी मळ्याकडे येत जा. ती घर सांभाळल, तू मळ्यातली कामं सांभाळ. बरं सांगतोयस की. कुणी कान फुकल्या तुझं हे. इकडं तू आणि मी मळ्यात बसूया. नि ती रान तिकडं घरातलं किडूक मिडूक इकून चैन करू दे. तिच्या गणगोतासनी घर धुवून दे. काय काय ढंग सांगायचं तुला तिचं. उगाच आपलं छे देवा. भावाच्या परपंचात वाटुळ न ग म्हणून मी गप बसतोय. नाहीतर कवाच तुला बी इकून खाल्ला असता तिनं. आणि आता तूच त्या नोडीला सामील होऊन घरदार ढाकला लावायला निघालास होय. कमळाची आणि रत्नूची अशी वरचेवर बोलणी होऊ लागली. तो दुग्ध्यात पडू लागला. त्याला वाटे की बायकोचा ह्यात डाव आहे. नंदेला बाहेर काढून घरदार प्रपंच आपल्या मालकीचा करून घेण्यासाठी आपल्या गणगोतासनी मुठपसा देताना आड येणारा नंदेचा काटा बाजूला काढण्यासाठी ती कारस्थान करीत आहे. कित्येक वेळा त्याला वाटे की आपल्या पोरग्याला सुख मिळालं पाहिजे. पोराला सुख म्हणजे पोराच्या आईला सुख मिळालं पाहिजे. भनीचं पोरग काय आपल्याला जलंबर पोचणार आहे का? ते आज हाय तर उद्या नाही. आणि दांडग होईस तर घरात राहील नि उद्या येगळं होईल. मग त्याचं काय घ्या. आपल्या पोराच्या जन्माचं आपल्यालाच बघितलं पाहिजे. रत्नूच्या मैत्रिणीही हाच विचार त्याच्या मनात भरून देत होत्या. त्याच्या बायकोला खुश करण्यासाठी ही संधी दोघींनाही मिळाली होती. कमळा स्वयंपाक करीत नाही. मळ्यातील कष्टाची कामं करीत नाही. घरातली सगळी मालकी तिच्याकडे आहे. ती खरंच चोरून विकत असेल आणि वेगळं होण्याच्या विचारानं गठळ साठून ठेवत असेलच, अशी मैत्रिणींच्या सांगण्यावरून रत्नूची खात्री पटू लागली. पोटाला पोरगा झाल्यावर बहीण त्याला दूरची वाटू लागली. त्याचा हा विचार हळूहळू बळावत चालला. ताराही हळूहळू सासू माग निर्धावत चालली. ती जोंधळ, तांदूळ, मिरच्या कमी झाल्याबद्दल नंदेला विचारू लागली. कमळा ही तरुण होती. तारापेक्षा मोठी होती. तिलाही कधी ना कधी स्वतंत्र राहावंच लागणार होतं याची खात्री होती. तिच्याकडं कोण येतं, कोण जातं, कोण काय काय नेत असतं, गठळ कुणाकडे ठेवलंय याची चौकशी कुणी करण्याचं कारण नाही असं तिला वाटे. तिला अनेक तरुण पुरुष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वतंत्र राहण्याबद्दल सुचवू लागले. तुला भरपूर काम देऊ, कोरडं शेत करून देऊ, म्हशीचा दुधाचा धंदा कर असं सांगू लागले. यातून कमळा स्वतंत्र झाली. तिला रानातून गल्लीतल्या 4 वडीलधाऱ्या माणसांच्या सांगण्यावरनं जुनं घर लिहून दिलं. वर्षाच्या बेजमीचं धान्य दिलं. खर्चाला म्हणून तिला 400 रुपये दिले. एक म्हैस घेऊन दिली. कमळा आता अधनमधनं कामाला जाऊ लागली. म्हशीचं दूध विकून खाऊ लागली. मार्केटली एक पट्टी तिनं आगाऊ पैसे देऊन फळ्यानं घेतली. साठवलेली पुंजीही तिने आपल्या बरोबर नेली. तिनं एक लोखंडी ट्रंक केली होती.
रत्नूच्या घरातनं तिनं अवघडताच आपल्या घरात नेऊन ठेवली होती. तिची किल्ली कायम तिच्या कमरेला. एवढं रामायण झालं. दोन्ही ननंदा घराबाहेर गेल्यावर घर ताराच्या मालकीचं झालं. तिला कामधंदा करायला उत्साह वाटू लागला. बारकी पोरं घेऊन ती लवकरच स्वयंपाक करून मळ्याला जाऊ लागली. मुलं वाढवायला निर्धास्त झाली. हळूहळू पोरं मोठी होऊ लागली. ताराच्या काखेतून खाली उतरून आंदू चालू लागला. घरातून दारात खेळू लागला. रत्नूच्या खांद्यावर बसून गावातनं हिंडू लागला. हळूहळू गल्लीत जाऊ लागला. देसायाच्या मळ्याची वाट तारा आंदूला काखेत घेऊन तुडवतानाच त्याला हळूहळू कळू लागलं. त्याला शब्द फुटू लागले. ताराला आई आई म्हणू लागला. रत्नूला दादा म्हणू लागला. कमळा, आकनी, कमळाचा पोरगा बाबू त्याला दादाच म्हणत होते. तोही दादा म्हणू लागला. मला, तुला तो करू लागला. देसायाच्या मळ्यापासून त्याला पुढचं सगळं आठवतं. घरदार नि घराचा कुणबावा, घरातील माणसं नि रीतीभाती, माणसांचं बोलणं, चालणं नि वागवणं, त्यातनं जगत भोगत गेलेला तो. त्याच आठवणींच्या नापट्यांनी वळलेली ही कहाणी माणसं माणसाला सांगतात तशी सांगितली. आंदू म्हणजे मी. देसाईच्या मळ्याला पावसाळ्यात मोटारीच्या रस्त्यानं जावं लागायचं. मधली वाट रानातनं होती. पावसाळ्यात त्या रानातनं पांदीतनं चिखल झालेला असे. तशात मला दुधासाठी एक काळी कोळी शेळी घेतलेली होती. तिलाही बरोबर मळ्याकडे न्यावं लागेल. त्यामुळे पिकातनं कुणी जाऊ देत नसे. त्यावेळचा एक प्रसंग आठवतो. मी आणि माझी थोरली बहीण आणशी आई बरोबर चाललेलो. मला फारसं कळत नव्हतं. तेव्हाच कधीतरी माझी दुसरी बहीण शेवंता मरून गेलेली. आईच्या डोईवर जेवणाची बुट्टी, आणशीच्या हातात शेळीची दोरी. मी आईच्या हाताला धरून चाललेलो. तोवर मोटेरीच्या रस्त्यानं खाकी रंगाच्या गाड्यांची एकामागनं एक अशी माळच्या माळ सुरू झाली. नाना आकाराच्या पुष्कळ चाकांच्या गाड्या, आत खाकी रंगाचाच पोशाख घातलेले माणसांची दाटी, त्यांच्या हातात जाड जाड बंदुका. या मोटारी कसल्या काही लढाईच्या. लढाई सुरू झाली आहे ना आता. लढाई म्हणजे मारामारी. हातात त्या बंदुका घेऊन माणसं माणसासनी मारतात. का? दुसऱ्या मुलकाची माणसं आपल्या मुलकात येतात म्हणून. तिकडच चालल्यात ही माणसं. तिकडं म्हणजे कुठं? तो जर्मन जपान हाय तिकडं. कुठं? कुठं कुठं सगळ्या जगात काय म्हण. जगभर माणसं मरतात. हा, बारकी पोरं रडायला लागली की त्यांसनी बी घेऊन जातात. आईनं संधी साधून मला दम दिला. कशाला? कशाला म्हणजे? त्यासनी थोरलं करायचं आणि बंदूक घेऊन लढाई करायला लावायचं. मी त्या गाडीतल्या माणसाकडे डोळे मोठे करून बघत होतो. तशी ती माझ्याकडे बघू लागली. हात हलवू लागली. खुणा करू लागली. कुणी रोखून बघू लागली. मला त्यांची भीती वाटू लागली. ती धरून नेतील असं वाटू लागलं आणि मला रडू येऊ लागलं. आईनं समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी ती निघेना. शेवटी आईनं मला काखेत घेऊन पदराखाली झाकलं आणि मी तिच्या पदराच्या तंबूत सुरक्षित बसलो. खांद्यावर मान टाकून निस्पित पडलो. तरी कानात त्या मोटारींचा रा 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 आवाज घुमत होता. छातीत धडकी भरत होती. तेव्हापासनं आई बरोबर त्या रस्त्यानं जायचं मी नाकारलं. पोटात भीतीचा गोळा उठू लागला. पुढं अनेक गोष्टी कळल्या. गावात पुष्कळ वेळा लढाईची भरती होई. तरणी पोरं जबरीनं भरती करून नेली जात म्हणून 3-3 दिवस बेपत्ता होती. रानमाळात दडून बसत. धाकटा मामा असाच 3 दिवस आमच्या खोपीत शेणकुटाच्या हुडव्या माग दडून बसला होता. 7-8 दिवस गेलं की कुणाकुणाची पोरं गावली आणि भरती करून नेली त्याची बोलणी गावभर सुरू होत. त्यातनच लढाईच्या गोष्टी निघत. माझा जीव घाबरा होई. तरी त्या गोष्टी ऐकाव्याशा वाटत. डोळे नि कान मोठे करून मी ती ऐके. कधी कधी गावाबाहेरच्या रानात मिलिटरीच्या मोटारींचा तळ पडे. गावात गोरे साहेब आहेत. त्यांच्याबरोबर मिलिटरीची माणसं असत.
साहेब कोंबड्या, अंडी, मटण, फळं विकत घेत. त्यांच्या तळावर जोगतीने जाऊन गाणं म्हणून येत. महारवाडा, मांगवडा इथल्या तरण्या पोरी जाऊन त्यांना 3 दगडांच्या चुली मांडून स्वयंपाक करून देत. त्यांना 2-3 दिवसांसाठी भरपूर बिदागी मिळे. कधी मधी जोगतिनींना गोरी गोरी पोरं होत. एका जोगतिनीला तर आवळ्या जवळ्या 2 गोऱ्या पोरी झाल्या. त्या गोऱ्या साहेबासारख्या दिसायच्या, पण मराठी बोलायच्या. मला त्यांची गंमत वाटे. आईनं मला कल्ल ठेवली होती. मुलींचे केस कापत नसल्यामुळे त्यांच्या वेण्या घालता येतात. त्यांना चांदीचे गोंडे, सोन्याची फुलं गुंफता येतात. मुलांनाही दोन्ही कानाच्या वरच्या बाजूस वित वित लांब केसांचा झुपका ठेवत. त्याला कल्ले म्हणतात. त्याच्या बारीक वादीसारख्या वेण्या घालून त्यात सोन्याची फुलं गुंफत. मला तशी 2 फुलं केली होती. आई माझ्या कल्ल्यांच्या वेण्या घालून त्यात ती गुंफत असे. पण ते सणासुदीलाच होई. एरवी कल्ल मोकळी, टाळूही होती. टाळू म्हणजे टाळूवर 4 बोटांच्या जागेत 4 बोटे लांबीचे ठेवलेले केस. तेही मला ठेवलेले. माझ्या कानात मुद्याही होत्या. आई माझ्या वेण्या घालून त्यात ती फुलं घाली, पण ती मला नको वाट. गल्लीत दुसऱ्या कुठल्या पोराच्या अशा वेण्या घालत नसत. ही पोरं मला चिडवायची. अंद्या, येणं घालायला काय पोरगी आहेस वे र? अरे ती पोरगीच आहे. त्याच्या कानात बघ मुद्या कशा आहेत बायकागत. मी ओशाळून जाई. एकदा माझ्या कानातील एक मुदी नाहीशी झालेली बघून आईच्या पोटात भीतीचा गोळा आला. तिला वाटलं मला कुणीतरी खायला देऊन माझ्या एका कानातील मुदी काढूनच घेतली. हे जर दादाला कळलं असतं तर कुठं सोडलं होतंस एकल्या पोराला, म्हणून दादा तिला मरुस्तवर मारल असं तिला वाटलं. म्हणून तिनं मला धाटानं खाली लोळेपर्यंत बडवलं. मुदी कुठं काढून नेली सांग. कुणी काढून घेतली नव्हती तर मी काय सांगणार. मला ठाव नाही. मी आरडाओरडा करत नाचत होतो. रडून रडून कधी झोपलो याचा पत्ता नाही. सकाळी उठून नेहमीच्या जागी पोत्यावर खेळायला गेलो. मुदी तिथंच पोत्यात अडकलेली. मी ती आईच्या हातात नेऊन दिली. आई, हे बघ मुदी. कुठं होती? पोत्यात अडकली होती. अरे देवा, उगीच मारलं माझ्या लेकराला, म्हणून तिनं मला उराशी धरलं. डिग्रीत जाईपर्यंत माझ्या कानात मुद्या होत्या. माझी इच्छा नव्हती तरी आई असू देत म्हणायची. कधी मधी पोरं शाळेत दंगा करत. वरच्या वर्गातील पोरं खालच्या पोरांना येऊन मारत. तेव्हा त्यांचा डोळा माझ्या नवलाईच्या टाळूवर आणि कानांवरल्या कल्ल्यांवर असे. ती माझी टोपी उघडून कल्ल दोन्हीकडून घेऊन धरून मला ओढत असत. मला खूप कळा येत. कधी कधी माझी टाळू पकडून ओढली जाई. एरवी मी मारामारीत कमी पडत नव्हतो, पण कल्ल टाळू पोरांनी धरल्यावर मी जखडबंद होई. माझं काहीच चालत नसे. मला रडू येईपर्यंत पोरं ती ओढत असत. कधी कधी 2-4 लांबसडक केस पोरांच्या हातात येत. माझी केस त्या पोरांच्या हातात बघून पाय उपटलेल्या झुरळासारखा मी तळमळे. शेवटी पहिलीत गेल्यावर आईला सांगून मी टाळू, कल्ल आणि बुद्या काढून टाकल्या. त्यामुळं निर्मळ वाटू लागलं. चिडवाचिडवी बंद झाली. निर्धास्तपणे पोरात बसू लागलो. त्यांच्या खोड्या काढताना भय वाटेनासं झालं. देसाईच्या मळ्यात 3 विहिरी होत्या. खालतीकडची विहीर खूप काळोखी. तिच्या भोवतीभोर मेसांची बेट. कसली बसली झाडं आणि घाणेरड्याची झुडपं लावलेली. विहिरीवर 4ही बाजूंनी सावली पडे. तिच्यात वाकून बघितलं की तिचं पाणी काळभोर दिसे. ती विहीर खूप खोल होती. उन्हाळ्यात तिच्यात दगड टाकला की खूप उशिरा डुबुक असा आवाज येई. ती जमिनीत आरपार खोल गेल्यासारखी वाटे. तिच्या पाण्याचं मला भय वाटे. तिच्यावर वाकलेलं कुबड्या म्हाताऱ्यासारखं एक जांभळीचं झाड होतं. घोसच्या घोस मोठमोठी जांभळं त्याला लागत. तसंच कुणी चढणारा धीट पट्टीचा असल्याशिवाय जांभळं हाताला लागू शकत नसत. बहुतेक वेळा ती विहिरीतच पडून जात. काळीभोर बारीक बियांची मोठमोठी जांभळं.
जणू खालचं पाणी वर येऊन एक एक जांभळ तयार झाल्यासारखं वाटे, किंवा विहिरीत ही जांभळं पडत असल्यामुळे पाणी काळभोर झाल्यासारखं वाटे. जांभळांचा आणि त्या पाण्याचा काहीतरी गूढ अबोल संबंध आहे असं मला जाणवे. पाण्याची आणि जांभळाची मतामत असल्यासारखे वाटे. काठावर झुडपात पडलेली 2-3 काळीपिकी जांभळं एकदा दिसली म्हणून हळूच ती वाकून घ्यायला गेलो. पाय घसरून खाली घसरलो. इतक्यात हातात कसं झुडूप आलं कळलं नाही. त्याला धरून आई आई म्हणून ओरडलो. परंतु तुंबवलेल्या पाटाच्या पाण्यात आई धुणं धुत होती. ती धावत आली न तिने हळूच हाताला धरून मला वरती काढलं. आर माझ्या कर्मातू म्हणून तीच मला उराशी धरून रडत बसली. एकुलता एक 9 नवसानं झालेला, विहिरीत पडलो तर दादानं आईला जिवंत ठेवली नसती. तेव्हापासनं आई मला विहिरीकडं एकटा कधी सोडेनाशी झाली. जांभळीचं झाड कायमचं माझ्यापासून दूर गेलं. मनात ती विहीर कायमचं घर करून बसली. मधल्या विहिरीचा माणसं गाळ काढत होती. मधली विहीर 50 भर हात खोल असावी, पण ती खोल असली तरी भोवऱ्यागत खाली तळाला निमुळती आणि वर गोल गोल होत पसरट झालेली. गाळ काढताना दादाच्या काखेत बसून मी विहिरीत डोकावलो. तिथं लोक काहीतरी करताना दिसत होते. विचारलं तर दादा म्हणाला, जिवाळा मोठा करायला लागल्यात. जिवाळा म्हणजे काय? जमिनीच्या पोटातलं पाणी येतंय ते बिळूक, ते मोठं करायला लागलं. मला दाखव चल. मला त्या बिळकाची गंमत वाटली. न ग, हिर खोल हाय, तुला उतरायला यायचं नाही. मी हट्ट धरला. शेवटी दादाच्या काखेत बसून खाली खाली गेलो. खाली खाली खोलात उतरत जाण्याचा मजेशीर अनुभव आला. आपण जमिनीच्या पोटात मुंगी सापासारखं घुसत चाललोय असं वाटू लागलं. खाली गेल्यावर नवलाईचा जिवाळा बघितला. त्याच्या झुळझुळत्या पाण्यात हात घातला. हाताला बुळबुळ गुदगुल्या झाल्या. बरं बरं वाटलं. मग वर बघितलं. जग वरच राहिलंय. त्यावर आभाळ डब घातल्यासारखं. पाण्यात वळवळणारे मासे त्या गढूळ पाण्यात बघितले. दगडातनं झिरपणारे बाकीचे झरे बघून पाण्यालाही जीव आहे. जमिनीच्या पोटातनं वाट हुडकत हुडकत ते या विहिरीत येतंय असं काहीतरी वाटू लागलं. माणसांनी काम करताना गढूळ केलेल्या गाळाच्या पाण्यात जिवाळा आपलं पाणी सोडून ते सारखं निवळू बघत होता. तरी माणसं ते सारखं गढूळ करत होती. तरीही जिवाळा ते सारखं निवळू करत बघत होता. गंमत गंमत वाटली. एके दिवशी बिसुऱ्या म्हाताऱ्याच्या गणपा धावत धावत घराकडे आला. वरच्या विहिरीत थोरली बैल पडल्याचं सांगू लागला. माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं. आता आपली बैल मरणार असं वाटू लागलं. दादा घरात होता. तो झटक्याशेरशी उठला आणि शेजारच्या मांगवड्यातनं पळत पळत मांगांना बोलवत मळ्याकडे गेला. मीही मळ्याकडे पळालो. बरोबर कमळातीचा बाबू होता. 5-50 माणसं विहिरीवर जमलेली दिसली. खाली जाऊन सातप्पानं बैलांची नाळ शिवाळ सोडून काढली. बैलांना धरून कडेला आणलं. विहिरीत उतरण्यासाठी छोटी पायवाट होती, पण त्या वाटेनं बैल वर येणं शक्य नव्हतं. बैल पालखीसारखी मोठी होती. त्यांच्यासाठी वाट रुंद करायचं काम चाललं होतं. बैल सारखी वर बघत होती आणि पाण्यात पोहत होती. मी न राहून गर्दीत रडायला लागलो. मला वाटू लागलं, आता आपली बैल लवकर वाट तयार झाली नाही तर भेंडाळून बुडतील. पण लोक वाट तयार करण्याच्या उद्योगात जोरात होते. माझा चुलत चुलता म्हणाला, नाही गप, बैल मरत नाहीत. आता इतक्यात वर येतील बघ. तासा 1.5 तासात वाट मोकळी केली नी हळूहळू बैल वर आणली. माझा जीव भांड्यात पडला. ही बैल माझ्या जन्माच्याही अगोदरपासून आमच्यात होती. देसाईच्या अर्ध्या मळ्यात चिखल्याची माणसं कष्ट करत नि अर्ध्या मळ्यात आम्ही कष्ट करत असू. चिखल्याच्या माणसात धोंड्या होता. माझ्यापेक्षा 5-6 वर्षांनी मोठा. त्याच्याबरोबर मी खूप खेळत असे. झाडावर चढायला मला त्यानं शिकवलं. जून व्हायच्या अगोदर चोरून ऊस खायला त्याने शिकवलं.
आज धोंड्या चिखलाची बैल उत्तम करून देत असे, म्हणून मी त्याच्या मागोमाग पुष्कळ वेळा हिंडत असे. मधल्या विहिरीच्या काठावर एक खोप बांधून चिखल्याच्या माणसांनी वस्ती केलेली. तिथं धोंड्या रात्री झोपत असे. त्याला झोपेत चालायची सवय होती. एकदा तो मध्यरात्री झोपेत चालत चालत विहिरीच्या काठानं अवघड वाटेनं धावेवरून उसाच्या फडात गेला. उसाच्या फडात गेल्यावर पाल्याचा आवाज कसला येतोय म्हणून अलीकडील खोपीतील आमचा गडी बिसुऱ्याचा गणपा उठला व बाहेर येऊन त्यानं कोण हाय र म्हणून हाळी दिली. हाळीमुळे उसात अडकून पडलेला धोंड्याला जाग आली. त्यानं मी हाय गणुदा म्हणून आवाज दिला. मग हुडकत हुडकत आम्ही त्याला खोपीत आणला. चिखल्याच्या तुकानं आतनं कडी घालून ती गच्च बांधून त्याला झोपवला. धोंड्याची टिंगल करायला मला ही गोष्ट पुष्कळ दिवस पुरली. धोंड्या निजत कसं चालत असेल, पायवाटनं नीट कसा गेला असेल, हिरीच्या कठानं कसा चालत गेला, तो त्यात पडला कसा नाही, पडला असता तर बुडला असता आणि मेला असता का पवत आला असता काठाला, असले प्रश्न मला पडले. मळ्यात मी रानफळ, सीताफळ, भोकरं, जांभळं, कोवळे नारळ, गाभुळेल्या चिंचा रगड खाल्ल्या. रायवळ आंब्याच्या कितीतरी जाती चाखल्या. नारळ्यावळ्या नारळी आंब्यापासून सगळ्यात छोट्या सागरगोटीपर्यंतचे आंबे चाखले. रायवळ आंब्यात नाना चवी, नाना प्रकारचे वास, केसराच्या कोळ्यांपासनं ते टक्कल पडलेल्या कोळ्यांपर्यंत सगळ्या कोळ्या चाखल्या. गट्ट गट्ट गुठळ्यांच्या रसापासनं पाण्यासारख्या पातळ रसापर्यंत सगळ्या रायवळ आंब्याच्या चवळ्या चाखल्या. पिवळ्या पोपटी रंगापासनं केशरी, लाल, मधाळी रंगापर्यंतच्या नानाविध छटा रायवळलाच. एकदम सगळा आंबा तोंडात घालता येईल एवढ्या सागरगोटीपासनं दोन्ही हातांनाही जड मोठे वाटणारे आकारही रायवळचेच. मळ्यात, बांधावर, धावेवर, पाटाकडेला, विहिरीवर, खोपीमाग, ओढ्याच्या दोन्ही काठांवर झाडच झाडं होती. मळा झाडांनी सावलीदार झालेला. हा मळा सोडला आणि पुढं मला देशी ऊसच खायला मिळाला नाही. सगळ्यात आवडणारा काळा बाळा ऊस तर मला त्यानंतर बघायलाही मिळाला नाही. जन्मभराचे आंबे ह्या मळ्यात खाल्ले. हा मळा वयाच्या 7व्या वर्षी सोडला. तरी या मळ्याच्या उशानं वाहणारा ओढा मनात पाठ करून सतत झुळझुळतो. ओढ्याच्या काठांवर दोन्ही बाजूंना देवनळ्याची बेटं, चिंचा, आंबे यांची झाडं दाटगिर्द होती. देवनळ्याच्या बासऱ्या मला धोंड्या करून देत असे. चिंचा, आंबे यांची गाभुळलेली नि पाडांची पड खाऊन खाऊन दात आंबून गेलेले. ओढ्याच्या निवांतात देसायचा कुलपुरुषांची उंच उंच थडगी देवळासारखी बांधलेली होती. तिथं दडून मुडून खेळलो. शाळा शिकताना पुढं कितीतरी वर्षांनी बालकवींची निर्झर ही कविता शिकलो. तरी तो निर्झर म्हणजे मी भोगलेला तो ओढाच माझ्या मनात जागा होई नि वाहू लागे. तर मित्रांनो, येथे मी तुमचा निरोप घेते. भेटूयात पुन्हा या कादंबरीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.